हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 46. थेट 3 दिवसांनी. डोक्यातून जाणवणाऱ्या वेदनेने सिडने डोळे उघडले. डोळ्यांना स्पष्ट असं काही दिसत नव्हतं. डोळ्यांची लुकलुक करत त्याने डोळ्यांवरील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. नेहमीची बेडरूम आज त्याला वेगळी वाटत होती. आजूबाजूच्या जागेचा अंदाज घेत त्याने कूस बदलली तर बाजूला झोपलेल्या ध्रुवीचा चेहरा त्याच्या अगदी ओठांजवळ आला. तसं ताड करून बेडवरून तो उठून बसला. अंगावर घेतलेली चादर छातीवर घसरून खाली पडली. स्वतःच्या शरीराकडे त्याने पाहिले. अंगावर कपडे नव्हते. काल घातलेले कपडे त्याच्या जमिनीवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडले होते. बाजूला ध्रुवीचे कपडेसुद्धा होते. त्याने ध्रुवीवर नजर फिरवली. तिचे उघडे दंड बघता त्याच्या हृदयात धडधडी भरून आली. श्वास फुलला होता त्याचा. ध्रुवी उठ, सिडने तिला आवाज दिला. सिड प्लीज. अजून नाही, ध्रुवी कूस बदलतच म्हणाली. अजून काय नाही, तू प्लीज उठून बस, सिड ओरडला. पण ध्रुवी काही अजून उठून बसण्याच्या मनसेत नव्हती. स्वतःच्या अंगावरील पांघरून त्याने बाजूला केलं. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले स्वतःचे कपडे त्याने उचलले आणि अंगावर एक एक करून घाई गडबडीतच अंगावर चढवू लागला. समोरच असलेल्या आरशात त्याने पाहिले. त्याच्या गळ्याभोवती आणि छातीवर ध्रुवीच्या ओठांवर असलेल्या लिपस्टिकचे डाग उमटले होते. त्यावर बोट फिरवताच थोडीशी जळजळ त्याला जाणवू लागली. काल रात्री आपण कुठे होतो हे आठवण्याचा तो प्रयत्न करू लागला. आध्या ट्रिपवर गेलेली म्हणून सिडला एकटं एकटं वाटत होतं. त्यात सम्राट त्याच्या फियांसीसोबत सिडची ओळख करून देणार होता. सम्राटची वाट बघत सिड पबमध्ये बसला होता. अर्धा तास उलटून गेला होता, पण सम्राटचा काहीच आतापता नव्हता. सम्राट, हा माझा 4था कॉल आहे तुला. कुठे राहिलास, सिडने चिडतच विचारलं. इथे माझी गर्लफ्रेंड ओरडते मला. फोनवरून तू ओरडतोयस. ट्रॅफिक आहे यार. तू तोपर्यंत चिल मार यार. पुढच्या 15 मिनिटात तुझ्याजवळ मी येतो. जर नाहीच आलो तर, सम्राट म्हणाला. तर, सिडने विचारलं. तर अजून 15 मिनिटं वाट बघ यार, सम्राट हसतच म्हणाला. दिस इज नॉट फेअर यार, सिड सूर लावतच म्हणाला. मी कॉल कट करतोय आणि 15 मिनिटात तुझ्यासमोर मी हजर राहतो, सम्राट म्हणाला. सिडने मोबाईल तसाच स्वतःच्या पुढ्यात ठेवला. पबमध्ये असणाऱ्या दिव्यांच्या लुकलुकटाने त्याचं डोकं आणखीनच गरगरू लागलं होतं. कानावर पडणारा गाण्यांचा आवाज अगदी मंद गतीने त्याच्या कानावर पडत होता. हळूहळू आपण इथे का आलोय ह्याचा विसर त्याला पडत चालला होता. कम ऑन गर्ल्स, ही माझी ह्या पुण्यातील शेवटची पार्टी आहे, सो तुम्हाला पाहिजे तशी चिल मारा. लेट्स एन्जॉय अँड चेअर टू मी फॉर माय न्यू जॉब. ध्रुवीचा आवाज त्याच्या कानी पडला. डोळ्यांची लुकलुक करत त्याने सर्वत्र नजर फिरवली. ध्रुवी, सिडने तिला आवाज दिला, पण ती मात्र मैत्रिणींसोबत नाचण्यात व्यस्त होती. तिला पबमध्ये बघून सिडला आश्चर्य वाटलं होतं. टू मॉकटेल, सिडच्या अगदी बाजूला येत ड्रिंक सर्व्ह करणाऱ्या वेटरला ती म्हणाली. सिड तिथेच आहे ह्याकडे तिचं लक्षच नव्हतं. सिड तिला एकटक निहाळत बसला होता. त्याच्या पापण्यांची मंद अशी हालचाल होत होती. तो तिला पुन्हा आवाज देणार, पण त्याआधीच स्वतःचे 2 ग्लास हातात पकडून ती तिथून निघून गेली. सिडने समोर असणारी ड्रिंक पूर्णपणे संपवली. रिकामी ग्लास त्याने पुढे तसाच ठेवला आणि तो ध्रुवीजवळ आला. सिड, तू इथे? सिडला समोर बघून ध्रुवीला आश्चर्याचा जबर धक्का बसला होता. तू असं पबमध्ये आलेली मला नाही आवडत हे तुला माहिती आहे, तरी तू इथे का आलीस? मला न सांगता नको त्या गोष्टी का करते तू? सिड तिला ओरडू लागला. सिड प्लीज, हात सोड. ध्रुवी त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. मग सिड तिचा हात काही सोडत नव्हता. सगळ्या मैत्रिणी तिच्याकडे पाहू लागल्या. काही वेळाने स्वतःच सिडने तिचा हात सोडला आणि 2 पावलं तिच्यापासून लांब झाला. काहीच त्याला आठवत नव्हतं. थोड्या वेळाने तो ध्रुवीला पण विसरून गेला. आजूबाजूला नजर फिरवत तो डोक्यावर जोर देण्याचा प्रयत्न करू लागला. स्वतःची ओळखसुद्धा तो विसरून गेला होता. सिड, काय होतंय तुला? ध्रुवीने त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत त्याला विचारलं. नकारार्थी मान डोलवत तो तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता. तू ओव्हर ड्रिंक केलेस असं वाटतंय मला. चल तू इथून.
म्हणत तिने सीडचा एक हात स्वतःच्या गळ्यात टाकत त्याला आधार देत ती तिथून जाऊ लागली. ध्रुवी, व्हॉट अबाउट पार्टी? एका मैत्रिणीने तिला विचारलं. मी ह्याला घरी सोडून परत येते, डोंट वरी, ध्रुवी म्हणाली. प्लीज लवकर, मैत्रिणी म्हणाल्या. अंगठा दाखवत तिने त्यांना होकार दर्शवला आणि ती तिथून जाऊ लागली. सीड, तू गाडी आणली आहेस? ध्रुवी त्याला विचारत होती, पण सीड काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. टॅक्सी, ध्रुवीने टॅक्सीला आवाज देत अडवलं. सीडला घेऊन ती टॅक्सीमध्ये बसली. टॅक्सी थेट आबांच्या घराजवळ येऊन थांबली. स्वतःचा आधार देत सीडला ती रूममध्ये घेऊन आली. सीडला ती तिथे ठेवून जाणार, पण तिच्या हातातील ब्रेसलेट सीडच्या शर्टच्या बटणात अडकलं. ध्रुवीने सीडकडे पाहिले. त्याची चुळबुळ चालू होती. हळूच ती त्याच्या बटणातून ब्रेसलेट सोडवून घेणार, पण ब्रेसलेट त्याच्या बटणातून निघत नव्हतं. असं कसं हे अडकलं म्हणत ती आणखीनच त्याच्याजवळ आली. तिचे केस सीडच्या गालावर गुदगुल्या करू लागले आणि छातीवर वळवळणारी तिची ती बोटं अंगावर रोमांच उभारून गेली. आध्या, सीडच्या ओठातून आपसुकच ते नाव निघालं. खरं तर त्या क्षणी आध्या कोण आहे ह्या गोष्टीचा सुद्धा त्याला विसर पडला होता, पण थेट हृदयात घर करून बसलेल्या व्यक्तीला आठवण्याची गरज पडत नाही असं काहीसं सीडचं झालं होतं. आध्याचं नाव ऐकून ध्रुवी मात्र रागातच त्याच्याकडे बघत होती. स्वतःचं डोकं शांत ठेवत ती पुन्हा त्याच्या शर्टच्या बटणातून ते ब्रेसलेट काढण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्याकडे बघतच तिने त्याच्या शर्टाची 2 बटणं उघडली. जाणून बुजून ती त्याच्या छातीवरून हात फिरवू लागली. सीडने तिचे हात पकडत तिला अडवलं. त्याच्या हातून स्वतःचे हात सोडवले. संथ गतीने तिने त्याच्या छातीवरून हात फिरवत थेट त्याच्या कॉलरजवळ नेले. मी अलगदच त्याला वर उचलले. सीड, तू माझ्यावर अजून प्रेम करतोस ना? त्याच्या अगदी ओठांजवळ ओठ नेतच तिने त्याला विचारलं. पापण्यांची मंद अशी हालचाल करत सीड ध्रुवीकडे पाहू लागला. आन्सर मी सीड. त्याच्या ओठांच्या हालचालीकडे ते पाहू लागली. शब्द जोडण्याचा प्रयत्न तो करत होता, पण त्याला जमतच नव्हतं. त्याचे ते ओठ तिला वेड लावत होते. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. सीडने नशेतच तिला दूर लोटलं. त्याचं डोकं उशीवर येऊन पडलं. ध्रुवी शांत बसणाऱ्यातली नव्हती. मी ध्रुवी आहे सीड, तुझी ध्रुवी. मला तू हवा आहेस सीड. तुझ्यापासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी तुला बघून पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ येते मी. नको ना असं विसरून जाऊस आपलं नातं. सीडला जुने क्षण आठवून देण्याचा प्रयत्न करतच ध्रुवी म्हणाली. सीड डोकं धरून होता. डोळे त्याचे हळूहळू मिटत होते. सीड, आय लव्ह यू लॉट म्हणत सीडच्या उजव्या गालावर तिने ओठ टेकवले. त्याने उजवा गाल उशीवर दाबला, तसं तिने डाव्या गालावर ओठ टेकवले. त्याची उघडी छाती बघता ती त्यावरून ओठ फिरवत त्याला उत्तेजित करू लागली. हळूहळू त्याच्या मानेवरून ती ओठ फिरवू लागली. ध्रुवी, सीडने सुस्कारा सोडतच तिला आवाज दिला. तसं तिने त्याच्याकडे पाहिले. डोळे मिटले होते त्याने, पण मिटलेल्या डोळ्यातून पाणी येत होतं. आय एम सॉरी सीड अँड आय लव्ह यू म्हणत तिने सीडच्या ओठांवर पुन्हा ओठ टेकवले. सीडसुद्धा तिच्या ओठांची पाकळी चाखत होता, पण अचानकपणे तो शांत झाला. त्यानंतर ध्रुवी आणि त्याच्यात जे काही घडलं ते त्याला आठवत नव्हतं. डोकं धरून तो बसला होता. त्या रूममध्ये आणखीन बसून राहणं त्याला जमत नव्हतं. बाहेर हॉलमध्ये येऊन तो बसला. स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापलीकडे त्याच्याकडे काहीच नव्हतं. डोळ्यातून येणारं पाणी थांबायचं काही नाव घेत नव्हतं. अहो अण्णा, मी सगळीकडे शोधलं त्याला. नाही माहिती मला तो कुठे गेलाय ते. मोबाईल पण स्विच ऑफ येतोय त्याचा. सम्राट फोनवर बोलतच हॉलमध्ये आला. सीडने त्याच्याकडे पाहिलं. मी येतो तिथे, तुम्ही काळजी करू नका म्हणत सम्राटने फोन कट केला. हॉलमध्ये डोकं धरून बसलेल्या सीडकडे तो पाहतच राहिला. सीड, मोठ्यानेच तो ओरडला आणि तो पळतच त्याच्याजवळ आला. कुठे होतास तू? काल रात्रीपासून शोधतो यार तुला. सम्राट सीडची काळजी करतच म्हणाला. सीड निर्विकार होता. काल नेमकं काय घडलं असेल ते आठवण्याचा तो प्रयत्न करू लागला. अण्णा, सीड आमच्या घरीच आहे आणि ठीक आहे तो. सम्राटने अण्णासाहेबांना फोन करून कळवलं. फोन बाजूलाच सोफ्यावर त्याने ठेवला. फोन स्विच ऑफ करून का बसलायस? किती फोन लावतो यार. घरातले किती घाबरले. तू अचानक गायब झालास हे बघून. कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. इथे आलायस मग एकदा सांगायचं तरी. गाडी तिथे पबजवळ आणि तू गायब. मग मी काय समजायचं आम्ही? सम्राटने सीडला ओरडायला सुरुवात केली. सीडचं डोकं इतकं जड झालेलं की त्याला काही बोलायला सुचत नव्हतं. सोफ्यावर डोकं टेकून डोळे मिटून तो झोपला. त्याच्या मानेवरील निशाण सम्राटच्या नजरेस पडले. इथे काय झालं? मानेवरून बोट फिरवतच सम्राटने विचारलं. सीडने त्याचा हात झटकला आणि कॉलर थोडीशी वर करून तो तसाच पडून राहिला. डोळे मिटले
तरी डोळ्यातून पाणी येत होतं. बरं नाही वाटत का? सम्राटने विचारलं. लीव मी अलोन, सीड उत्तरला. काय झालं बोलशील? सम्राट म्हणाला. सीड अजूनही डोकं धरून शांत बसून होता. टक टक आवाज तिथे घुमत होता. ध्रुवी जिने उतरत खाली आली. सीडने तिच्याकडे पाहिले. तुम्ही दोघे काल एकत्र होते? सम्राटने चेहऱ्यावर गंभीर भाव आणतच सीडला प्रश्न केला. सीड काहीही न बोलता शांत बसून होता. सम्राट, मला सीडसोबत बोलायचं आहे, प्लीज, ध्रुवी म्हणाली. सम्राटने सीडकडे पाहिले. सीड एका वेगळ्याच तंद्रीत हरवला होता. सम्राट त्याच्या समोरून कधी निघून गेला हेच त्याला कळलं नाही. ध्रुवी त्याच्यासमोर येऊन गुडघ्यावर बसली. सीड, ध्रुवीने त्याच्या हातावर हात ठेवत त्याला लागलेली तंद्री दूर केली. सीडने दुसऱ्याच क्षणी तिचा हात झिडकारला. काय मिळालं तुला असं करून? सीडने तिला विचारलं. जे झालंय त्यात तू पण इन्व्हॉल्व होतास सीड, ध्रुवी म्हणाली. डोंट लाय, सीडने विचारलं. यू स्टील लव्ह मी बट यू डोंट ॲक्सेप्ट इट, ध्रुवी त्याला म्हणाली. ड्रिंकमध्ये काय मिसळलं होतंस तू? सीडने तिला विचारलं. तू त्या पबमध्ये आहेस हे मला माहितीही नव्हतं. तूच मला शोधत तिथे आलेलास. माझ्या सगळ्या मैत्रिणींसमोर तू माझ्यावर हक्क गाजवत होतास, ध्रुवी म्हणाली. तुला मला इथे घेऊन यायची गरज काय होती? जर एवढीच माझी काळजी होती तर तू मला पेशवेजेतमध्ये सुपन सोडू शकत होतीस ना? जाणून बुजून तू माझ्या जवळ आलीस. खूप चुकीचं वागलीस तू. मन तर करतंय तुझा जीवच घेऊन टाकावा, सीड रागातच म्हणाला. मग वाट कसली बघतोयस? घेऊन टाक. तसं पण तुझ्यापासून लांब राहून उगवणारा प्रत्येक दिवस मला जीवघेणा वाटू लागलाय, ध्रुवी रडतच म्हणाली. सीड तिच्या समोरचा उठला तसं तिने त्याचा हात पकडत त्याला अडवलं. मी काल जे काही घडलं त्याबद्दल कोणालाच सांगणार नाही. तुझ्या आणि आद्याच्या मध्ये पण मी परत कधीच येणार नाही. मी चालले आहे इथून. उद्या सकाळची फ्लाईट आहे माझी, ध्रुवी म्हणाली. मला नाही वाटत की काल खरंच काहीतरी आपल्यात घडलं असेल. जर घडलं असतं तर मला इतर गोष्टी जशा आठवतात तशी तीसुद्धा आठवली असती. तू मला नको त्या गिल्टमध्ये अडकवून जातेस ध्रुवी, सीड म्हणाला. सीडच्या अशा बोलण्यावर ध्रुवी फक्त हसली. तिने त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आणि ती तिथून जाऊ लागली. तोच आबासाहेब स्वतःच्या बायकोसोबत तिथे आले. नजरेत राग भरला होता त्यांच्या हातात असणाऱ्या बॅगा बघता सीड आणि ध्रुवीने एकमेकांकडे पाहिले. आबासाहेबांनी हातातील बॅगा खाली टाकल्या आणि रागातच ते सीडजवळ आले. तिथे तुझा बाप माझ्यावर नको नको ते आरोप करून मोकळा झालाय आणि इथे तू ह्या ध्रुवीसोबत अय्याशी करत बसलायस. आबांनी सीडची कॉलर धरतच त्याला जाब विचारला. नको त्या गोष्टी करायला तुला आमचंच घर मिळालं का? काकीसाहेबसुद्धा त्याला बोल लावू लागल्या. आम्ही असं काहीही करत नव्हतो, सीड उत्तरला. मग हे काय आहे? सीडच्या गालावर आणि मानेवर उमटलेले लिपस्टिकचे डाग दाखवतच आबासाहेब त्याला जाब विचारू लागले. मला असं वाटतंय ह्याच्या आईवडिलांना इथे बोलावून घेऊयात, काकीसाहेब रागातच म्हणाल्या. कानावर पडणारा आरडाओरडा ऐकून सम्राट तिथे आला. आबा, तुम्ही त्याला असं का पकडलंय? सोडा त्याला, आबांच्या हातून सीडची कॉलर सोडवतच सम्राट म्हणाला. सीडला स्वतःच्या मागे लपवत तो आबासाहेबांच्या मध्ये उभा राहिला. अण्णाला फोन करून सांग त्याचा मुलगा इथे काय दिवे लावत होता ते, आबासाहेब करारी आवाजात म्हणाले. तुम्ही समजताय तसं तो काहीच करत नव्हता. उगाच अण्णांना नको ते सांगायला कोणीही जाणार नाही. आणि मी तुम्हाला लास्ट टाईमच बोललो, अण्णा पूर्णपणे राजकारणात घुसलेत, त्यांच्यापासून लांब राहा. पण नाही, तुम्हाला ते जमतच नाही. ज्या दिवशी मी ते घर सोडून आलो त्याच दिवशी मी तुम्हा दोघांना इथे येऊन राहायला बोलत होतो, पण तुम्ही ऐकलं नाही. जोपर्यंत ते तुमचा पाणउतारा करत नाही तोपर्यंत तुम्ही ते घर सोडत नाही. माझं ऐकाल तर राजकारण हा विषयच सोडून द्या आणि जरी धरायचं असेल तर आम्हाला ह्यामध्ये नका घेऊ. तुमची दुश्मनी अण्णासाहेबांसोबत आहे, सीडला मध्ये घ्यायचं काम नाही, सम्राट स्वतःच्याच वडिलांना ओरडत होता. दुसऱ्या क्षणी आबांनी कानशिलात त्याच्या लावून दिली. बापावर आवाज चढवून बोलायची हिंमत कशी झाली तुझी, म्हणत आबांनी त्याच्या दुसऱ्या गालावर हात उचलला. आबा, तुम्ही त्याच्यावर का राग काढतायत, म्हणत सीडने सम्राटला स्वतःजवळ ओढले. पण सम्राटने त्याला बाजूला केले आणि तो पुन्हा आबांजवळ येऊन उभा राहिला. काय चुकीचं बोलतोय मी? अण्णा पुन्हा गोड बोलले तर पुन्हा बोजा बिस्तरा उचलून तुम्ही जाणार. आता सीड इथे सुखरूप आहे हे अण्णांना कळवल्यावर लगेच फोन पण येईल तुम्हाला आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही तिथे. हे नको आहे आता मला. पेशवेजेतमध्ये तुम्ही आणि आईसाहेब अजिबात नाही जाणार. तुम्हा दोघांना माझी शपथ आहे. आता बघू राजकारण महत्त्वाचं आहे की मी, सम्राट म्हणाला. सीडचा हात पकडत त्याला ओढतच तो घराबाहेर घेऊन जाऊ लागला. सीडने मागे वळून आबासाहेबांकडे पाहिले.
रागातच ते त्या दोघांनाही तिथून जाताना बघत होते. गाडीत बस लवकर. सीडला गाडीचा दरवाजा उघडा करून देतच सम्राट म्हणाला आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला. काय झालंय, एवढा का भडकलायस? सीट बेल्ट लावतच सीडने विचारलं. सम्राटने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. खिशातून रुमाल काढत त्याने त्यावर थोडं पाणी शिंपडून तो ओला केला. सीडच्या गालावर लागलेले लिपस्टिकचे डाग तो पुसू लागला. सीडने गाडीत असणाऱ्या आरशात बघितलं तर गालावर अजूनही लिपस्टिकचे डाग होते. सम्राटच्या हातून रुमाल काढून घेत तो स्वतःच्या गालावर उमटलेले डाग पुसू लागला. तुला हे सगळं करायचं होतं मग सांगायचं होतंस ना. घरी किती प्रॉब्लेम क्रिएट केलास तू, सम्राट म्हणाला. मला मी इथे कसा आलो हे सुद्धा कळलं नाही. ध्रुवी प्ले गेम विथ मी. ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं. मला नीट काही आठवत नाही, पण जे काही आठवतं आहे ते खूप विचित्र आहे. मी शुद्धीत नव्हतो, पण ती शुद्धीत होती ना, म्हणत सीड डोक्यावर हात मारून घेत रडू लागला. तू नुसतं रडत काय बसतो रे? काय झाले ते नीट सांग नक्की, सम्राट सीडला राग दाखवतच म्हणाला. सीडला जेवढं काही आठवत होतं तेवढं त्याने सम्राटला सांगितलं. पण मला पुढे जे काही घडलंय ते नाही आठवत, सीड म्हणाला. तुझ्याकडे बघून तर मला खूप काही वाटायला लागलंय. तुला पुढचं आठवायची काय गरज आहे? तरी मी पब नकोत बोलत होतो, सम्राट म्हणाला. एक्सक्यूज मी, तूच मला त्या पबमध्ये बोलवलं होतंस, सीड म्हणाला. पब तू डिसाईड केलेलास, मी तर रेस्टॉरंट बोलत होतो. गर्लफ्रेंडला पहिल्यांदा भेटवत होतो यार. पबमध्ये कसं दिसणार ते, सम्राट म्हणाला. तू अचानक गर्लफ्रेंडवाला प्लॅन बनवलास, सीड म्हणाला. अचानक म्हणजे? तुलाच वेळ नव्हता. बायको जशी ट्रिपला गेली तसं तुला मी दिसू लागलो. आमचा डिनरला जायचा प्लॅन ठरलेला. आता मला तिचा मूड पण स्पॉईल करायचा नव्हता आणि तुझा पण, म्हणून मी तिला हो बोलून मोकळा झालो. तू ध्रुवीला तिथे बोलवून बसलायस हे मला थोडी ना माहीत होतं, सम्राट म्हणाला. मी ध्रुवीला नाही बोलवलंय, तिचं तीच तिथे आली होती, सीड म्हणाला. मग ती दिसल्यावर तू बाहेर पडायला पाहिजे होतं ना तिथून, सम्राट म्हणाला. तुला मी मगाशी काय बोललो ते नीट ऐकलं नाही का? मी शुद्धीत नव्हतो यार तेव्हा, सीड म्हणाला. ध्रुवी तसं पण उद्या जाते इथून. असल्या नको त्या गोष्टी करायची काय गरज होती यार? रात्रभर वेड्यासारखं तुला शोधतोय मी, झोप नाही झाली माझी. आता घरी गेल्यावर आबांचा राग सहन करा. आजचा दिवसच खराब आहे माझा, सम्राट म्हणाला. सीड शांत बसून होता. सम्राटने गाडी थेट पेशवेजीत बाहेर आणून थांबवली. सीड गाडीतून बाहेर पडला, पण सम्राट मात्र गाडीत बाहेर पडला नाही. काही प्रॉब्लेम असेल तर कॉल कर, खिडकीची काच खाली घेतच सम्राट म्हणाला. तू आत नाही येत, सीडने विचारलं. आबांना ह्या घरी पाऊल ठेवू नका असं सांगून मी ह्या घरी पाऊल ठेवेल असं वाटतंय का तुला? काल अण्णांनी आबांचा जेवढा अपमान केला तेवढा पुरे झाला ना. माझे आबा राजकारणी आहेत, पण ते तुझा जीव घेतील असं पण नाही आहे. अण्णांनी काल मागचा पुढचा विचार न करता आबांवर आरोप केले. आबांना उपमुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून ते तुझ्या जीवावर उठलेत असा आरोप अण्णांनी आबावर केला. काही क्षण मलासुद्धा अण्णांचं म्हणणं खरं वाटलं, कारण तू खरंच काल सापडत नव्हतास. पण आज सकाळी तुला माझ्याच घरी बघून मलाच वाईट वाटू लागलं की मी सुद्धा अण्णांसारखं स्वतःच्या वडिलांना चुकीचं समजलो. आता अजून नको हे घर. तसं पण आबा किती दिवस अण्णांपासून लांब राहतात हे त्यांनाच माहिती. आता माझं डोकंसुद्धा खूप गरम आहे. मी निघतो इथून, बाय, म्हणत सम्राटने तिथून गाडी वळवली. सम्राटची गाडी दिसेनाशी होईपर्यंत सीड तिथेच उभा होता. सीड घरी आला तसा आईसाहेब पळतच त्याच्या जवळ आल्या आणि त्याला बिलगल्या. कुठे गेलेलात तुम्ही? तुम्ही किती घाबरवलं आम्हाला, याची कल्पना आहे का तुम्हाला? आईसाहेबांनी सीडला गोंजारातच विचारलं. एवढं घाबरायला काय झालं आहे? आम्ही आजच असे बाहेर थोडी ना जातो आहे, ह्याआधीसुद्धा गेलेलो. तुम्ही आजच का असे घाबरले, सीडने विचारलं. आता तू एका मुख्यमंत्रीचा मुलगा आहेस, तुमच्या जीवाला धोका असणं साहजिक आहे, अण्णासाहेब म्हणाले. मग का असल्या नको त्या पदाच्या मागे पडतायत तुम्ही, सीडने प्रश्न केला. अण्णासाहेबांसोबत असलेले इतर मंत्री त्यांच्याकडे पाहू लागले. अण्णासाहेब रागातच त्याला काही बोलायला जाणार, पण त्यांचं बोलणं ऐकायला सीड तिथे थांबलाच नाही. तो पळतच स्वतःच्या खोलीत निघून गेला. 2 दिवस तरी सीडला आहे त्या परिस्थितीतून सावरायला लागले. आध्या ट्रिपवरून तर आली होती, पण तिला ही गोष्ट सांगायला त्याला जमत नव्हतं. तसंही ध्रुवी पुणे सोडून कायमची निघून गेली ही बातमी त्याला सम्राटकडून कळली होती. सम्राट ही बातमी आध्याला सांगणार नाही एवढा विश्वास त्याला सम्राटवर होता आणि सीड आपल्याला विश्वासघाती समजेल असा सम्राट वागणारसुद्धा नव्हता. स्थळ हैदराबाद. संग्राम एका पारदर्शक काचेसमोर उभा होता. हाताला आणि कपाळाला अगदी जबर मार लागला होता त्याच्या. त्या क्षणी असंख्य वेदना त्याला होत होत्या.
पण शरीरातून जाणवणाऱ्या वेदनेने नाही, तर समोर स्ट्रेचरवर झोपलेल्या त्याच्या काळजाच्या तुकड्याला बघून. कधी न रडणारा संग्राम आज मात्र खूप रडला होता. तोच एक स्त्री आपल्या बाजूला येऊन उभी राहिली ह्याची जाणीव त्याला झाली. त्याने मान उजव्या बाजूला वळवली. अंजू म्हणत तो तिला सावरायला जाणार, तोच तिने त्याला पंजा दाखवत अडवलं. तुझ्यामुळे आज माझं बाळ मरणाच्या दारात आहे, अंजली रडतच म्हणाली. कोणासमोर कधीही न झुकणारा संग्राम तिच्यासमोर मात्र गुडघ्यावर बसला आणि पुन्हा रडू लागला. राजकारण खूप आधीच सोडलं होतं मी, म्हणून तर तुला घेऊन सगळ्यांपासून एवढ्या लांब राहत होतो. आणि काहीही नाही होणार आपल्या चिमणीला, ती होईल नीट, संग्राम म्हणाला. अंजली मात्र शांत बसून होती. ती बोलत का नाही हे बघायला म्हणून संग्रामने मान वर काढली, पण दुसऱ्या क्षणी अंजली खाली कोसळली. क्रमशः काही गोष्टींची उत्तरं ह्या भागात मिळाली असतीलच. आजचा भाग वाचून काही अंदाज लागतोय का? काय होणार आहे पुढे? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.